मित्रो नमस्कार. मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक. आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी पुन्हा 140 कोटी लोकसंख्येच्या देशातील 80 कोटी लोकांना आगामी 5 वर्षासाठी विनामूल्य रेशनवरील धान्य देण्याची घोषणा केली. त्याला मुदतवाढ दिली. हे 2026 पर्यंत पुन्हा 5 वर्ष देशातील 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळणार आहे. खरं म्हणजे ही काही नवी घोषणा नाही, आधीची ती घोषणा होती, त्याला फक्त मुदतवाढ दिली. जे प्रधानमंत्री आम आदमी पार्टी आणि इतर सगळ्या लोकांना फुकट वाटण्याच्या गोष्टीला विरोध करतायत त्याला एक ठेवणीतला शब्द त्यांच्याकडे आहे, रेवडी संस्कृती. रेवड्या वाटण्याच्या गोष्टीला ते सातत्याने विरोध करत आहेत आणि स्वतः एवढी मोठी रेवडी वाटत आहेत, आणि तेही अशा काळात की जेव्हा 5 राज्याच्या विधानसभांच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुका या घोषणेमुळे प्रभावित होऊ शकतात याची उत्तम जाणीव त्यांना देशाचे प्रधानमंत्री म्हणून आहे. तरीही ते 5 राज्यांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागलेली असताना अशी घोषणा करतात की 80 कोटी लोकांना 5 वर्ष धान्य मोफत देण्यात येणार आहे. विरोधक त्याच्यावर टीका करतात, परंतु विरोधकांच्या टीकेला ते आधीही जुमानले नाहीत, याही पुढे जुमानत नाहीत. तुमची हिंमत असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करा, या पद्धतीचा ते पवित्रा घेतात. इतकी मुजर वक्तव्य ते करतात. काँग्रेसने विरोध केला तर बघा, काँग्रेस किंवा विरोधी पक्ष हे गरिबांच्या योजनेला विरोध करतायत अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा अजेंडा त्यांचा आहे. म्हणून अनेकांनी विरोध केला, परंतु फारशा त्याच्या तक्रारी केल्या नाहीत, कारण 5 राज्याच्या निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपापल्या दृष्टीने जुंपलेला आहे, त्याच्यात व्यस्त आहे. आता खरं म्हणजे 2014 पासून ज्या पद्धतीने देशावरचं कर्ज वाढत आहे, आतापर्यंतच्या जेवढे पंतप्रधान झाले त्या पंतप्रधानांनी घेतलं नसेल त्याच्यापेक्षा तिप्पट कर्ज या 9 वर्षामध्ये प्रधानमंत्री मोदींनी घेतलेलं आहे. साधारणतः 2014मध्ये मोदींनी देशाचा कारभार जेव्हा हाती घेतला तेव्हा 55 लाख कोटी रुपयाचं कर्ज आपल्या देशावर होतं. आज ते 150 लाख कोटीच्या वर कर्ज गेलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर कर्ज काढायचं आणि रेवडी संस्कृतीचा अवलंब करायचा आणि इतरांवर मात्र फुकटात वाटण्याच्या गोष्टी, रेवडी संस्कृती यावर मात्र प्रवचनं द्यायची, भाषणं द्यायची, हा उत्तम पद्धतीचा खाक्या प्रधानमंत्री मोदींचा राहिलेला आहे. त्यांना असं वाटते की या 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये ह्या घोषणेचा उत्तम आपल्याला फायदा होईल आणि पुन्हा 5 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार सत्तेवर येईल. मात्र ते सध्या दिसत नाही. गेली 9-10 वर्ष ज्या पद्धतीने देशाचा कारभार प्रधानमंत्री मोदी हाकत आहेत, तो कारभार सामान्य जनता फार काही बारकाईने बघत नसते. त्यांना ह्या मोठ्या मोठ्या घोषणा कदाचित फायद्याच्या घोषणा वाटतात, म्हणून ते फार याचा विरोधही करत नाही. त्यांना मुस्लिमांचा एक मोठा विरोधक आणि हाच मुस्लिमांना वटणीवर आणू शकतो अशा पद्धतीचं नरेटिव्ह त्यांच्या डोक्यामध्ये घातलं जातं आणि त्याच्यावर भरोसा ठेवणारे मोठ्या प्रमाणावर कोट्यावधी ओबीसी आणि हिंदू या देशात आहेत. हे सगळे अडाणी हिंदू, अडाणी ओबीसी हे खरं तर भारतीय जनता पार्टी, संघ परिवार आणि मोदींसारख्या प्रधानमंत्र्यांचा चारा असतं. त्याच्यामुळे हा चारा ते उत्तम पद्धतीनं वापरतात. तो इतरांना टाकून त्याच्या बळावर मतांच्या पेट्या भरल्या जातात आणि अशा पद्धतीनं देशावर राज्य केलं जातं. त्यांना सामान्य लोकांना 370 कलम यांनी रद्द केलं, काश्मीरचा विशेष दर्जा काढला, 3 तलाक कायदा केला. परंतु आपल्या हिंदू समाजाचं, ते ज्या हिंदू समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्या हिंदू समाजाच्या मुलांचं किती शैक्षणिक नुकसान झालं, मुलींवर किती अत्याचार झाले, हिंदू समाजाच्या आरक्षणाचं, योजनांचं, त्यांच्या जगण्याच्या प्रगतीचं काय काय नुकसान झालं याच्या खोलात मात्र सामान्य माणूस जात नाही, कारण तो नेहमी उथळ विचार करतो. उथळ विचार करणारा सामान्य माणूस हे मोदींचं नेहमीचं खाद्य राहिलेलं आहे, किंबहुना संघ परिवाराचं खाद्य राहिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडं सावध होण्याची गरज आहे. आगामी काळात 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची घोषणा करण्याच्या ऐवजी हे 80 कोटी लोक किंवा यातले काही कोटी लोक, किमान 40 कोटी लोक स्वतःच्या पैशांनी धान्य विकत घेऊन खाऊ शकतील या पद्धतीचं आत्मनिर्भर त्यांना करण्याच्या ऐवजी त्यांना मोफत धान्य देण्याची घोषणा, सस्ती सवंग लोकप्रियतेची घोषणा देऊन खरं म्हणजे या देशाला, तिथल्या सामान्य माणसाला, सामान्य नागरिकांना, वेगवेगळ्या समूहांना अपंग करण्याचं काम
प्रधानमंत्री मोदी आणि संघपरिवार करत आहे याबद्दल माझ्या मनात सुद्धा अजिबात शंका नाही. मी त्याबद्दल निस्संदेह आहे. तुम्हालाही असं वाटत असेल की 80 कोटी लोक, 140 पैकी 80 कोटी लोक जर मोफत धान्य घेण्याच्या क्षमते एवढे उरले असतील तर ह्या देशाला महासत्ता होण्याचं स्वप्न जे आपण पाहतो ते स्वप्न प्रधानमंत्री मोदी आणि संघ परिवार, भाजप परिवार कुठल्या बळावर पूर्ण करणार आहे हा विचार कोणीतरी खोल केला पाहिजे. अनेकदा या सवंग घोषणेमध्ये आपल्या त्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. आपल्याला असं वाटते की हे विश्वगुरू सगळं काही करतील, मोदी है तो मुमकिन है ज्या पद्धतीच्या तुम्ही आम्ही घोषणा देतो, भाजपवाले देतात, भक्त परिवार त्यांच्या घोषणा देतो, पण ह्या गोष्टी खोलात जाऊन आपण अजिबात पाहत नाही. त्यामुळे 80 कोटी लोकांना मोफत येणारे 5 वर्ष मोफत धान्य देण्याच्या घोषणेसोबतच या गोष्टींचाही विचार केला पाहिजे की 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची वेळ का आली, एवढी आर्थिक अवदशा यांना का आठवली, ती दुर्दशा या 80 कोटी लोकांवर का आली. खरं म्हणजे प्रत्यक्षात ते किती लोकांना वाटलं जाईल याबद्दलही तुमच्या माझ्या मनात संशय आहे. कारण की विश्वगुरूंचे घोटाळे जे असतात ते घोटाळे हजारो कोटीत असतात, त्यांच्या पुरवठादारांचे घोटाळे हजारो कोटीत असतात. त्याच्यामुळे सामान्य माणसाच्या कल्पनेच्या पलीकडचे आकडे या घोटाळ्यात सुद्धा येऊ शकतात. 1 अब्ज किंवा 10,000 कोटीवर किती शून्य आहेत हे लिहिताना आपली दमछाक होते. तर त्याहीपेक्षा जास्त शून्य ज्या आकड्यावर पडतील असे घोटाळे मित्रहो या निमित्ताने सगळं होतात. त्याच्यामुळे या मुद्द्याचा विचार केला पाहिजे की खरोखर आगामी 5 वर्ष म्हटलं आहे, 2024मध्ये मोदी सत्तेवर येतात की नाही हेच सध्या वांदे आहे. तरी मात्र डेअरिंग बघा, कारण खोट्या विचारसरणीची डेअरिंग प्रचंड असते की आगामी 50 वर्ष 25 वर्ष आम्ही सत्तेवर राहणार आहोत या पद्धतीची घोषणा ते करतात. पण 2024मध्ये सत्तेवर आले तर ह्या पुढच्या गोष्टी होतील. मित्रहो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर निश्चित लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. नमस्कार.